हॅलो, नमस्कार मंडळी. माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे एकादशी. मी बनवते साबुदाणे वडे. तर इथे मी घातले साबुदाणे, अर्धा किलो साबुदाणे घातले. त्यामध्ये जिरं, शेंगदाण्याचं आपलं कूट, त्यानंतर बटाटा ॲक्च्युली साबुदाणे मी वर टाकलेत. आता हे मळायचं आहे मला छान. आणि इथे मिरची घेतली आहे आणि चवीपुरता मीठ टाकून आता हे मी छानपैकी असं मिक्स करणार आहे. वाटलंच तर पाणी लावणार, नाही मग हे असंच घट्ट असं मळते. तर साबुदाण्याचे वडे करताना वडे फाटतात किंवा असे तेलामध्ये असे फुगल्यावरती असे फुटतात. तर मी आज असे छोटे छोटे भजींसारखेच टाकणार आहे. तर इथे तेल तापत ठेवलेलं आहे. डबे देऊन झालेले आहेत. तिथे बघू शकता. इथे मटकीची उसळ केली होती आणि भात, चपाती आणि इथे सोलवणी केली होती, म्हणजे टोमॅटो सार आणि चपात्या पण केल्या होत्या. तर डब्यांचं झालं आहे. आता हे उपवासाची तयारी चालली आहे. तर चला आता मी बनवते साबुदाणे वडा. हे इथं बघू शकता, ट्रायलसाठी भजी काढलेले आहेत. असे छान कुरकुरीत झालेले आहेत आणि मध्ये थोडेसे नरम झालेत, कारण बटाट्याचं प्रमाण माझ्या ह्याच्यामध्ये जास्त झालं आहे, कारण मुलांना बटाटा आवडतो म्हणून. आणि आता आपले साबुदाणे वडे कसे होत आहेत बघा, छानपैकी. मस्त टम्म फुगलेले आहेत. हे आता बघू शकता, मस्तपैकी छान आपले वडे फुलत आहेत. हे साबुदाणे वडे तळताना मला थोडी तेलाची फार भीती वाटते, कारण कसं आहे माहिती आहे, ते फुगतात ना तेव्हा असे हे होतात. तर ह्यामध्ये माझं थोडंसं शेंगदाण्याचं कूट कमी पडलं आहे आणि बटाटा जास्त झाला आहे. कारण कसं झालं, साबुदाणे वडे आपण काही नेहमी करत नाहीत, कधीतरी करतो उपवासाला, संकष्टीला. मी तर शक्यतो करत नाही, अगदी मिस्टरांचा असेल तेव्हाच मी करते. पण आज आम्ही दोघं पण घरात आहोत आणि एकादशी मिस्टर माझे करतात, म्हणजे वर्षातल्या आपल्या आषाढी आणि कार्तिकी. तर सगळ्यांची फरमाईश होती की आई वडे कर म्हणून मी साबुदाणे वडे, नाहीतर मी शॉर्टकट आपला खिचडीचा मारते. कारण हे फुगतात ना तेव्हा ते असे हे बघा असे फाटले जातात. तर मग ते भीती वाटते बाहेर तेल उडण्याची, म्हणून मग मी शक्यतो हे आई वगैरे असतील तेव्हाच मी हे करते. आई कधी आईकडे गेले असेल किंवा आई माझ्याकडे कधी आली असेल तर. कारण हे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण कमी घातलं, त्यामुळे भीतच मी असे फ्राय करते. मी फार लांब उभी आहे. तर आता आपण वडे काढून घेऊया. आपले हे झालेले आहे.